आज या श्रावण मासानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मंगळागौरीचा जो कार्यक्रम आहे ज्यामध्ये सर्व महिला हिरिरीने भाग घेत असतात आणि आपल्याही परिसरातील हजारो महिला या कार्यक्रमाला उपस्थित राहून आनंदाने सहभागी घेत असतात। पारंपरिक आपण बघतो का हा जो श्रावण मास आणि या ज्या मंगळागौरीचे जे खेळ आहेत हे जे आमच्या माता भगिनी यांच्या दैनंदिन जीवनामध्ये स्वयंपाक आणि सगळे काबड कष्ट करत असताना या सगळ्या काबड कष्टाशी त्या दैनंदिन जीवनाशी निगडीत हे खेळ आहेत। म्हणजे जसे आपण सुपाने तांदूळ पाखडतो त्याच्यानंतर जातं असतं तर याच्याशी रिलेटेड ती गाणी आणि याच्याशी रिलेटेड ते खेळ असतात। त्या महिला आपल्या अतिशय आनंदाने हा एन्जॉय करत असतात। हा दरवर्षी आम्ही कार्यक्रम लक्ष्मी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित करत असतो आणि महिलांचाही त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद असतो। त्याबद्दल सर्व आमच्या माता भगिनींचे मी मनपूर्वक आभार मानतो। अभिनंदन। काय नाव ठेवलं हो? हिचं नाव लक्ष्मी, सरस्वती आणि दुर्गा। जगदीश भाऊ पाटील यांनी श्रावण मास हा उत्सव साजरा केला आहे। त्याच्यात आम्ही भाग घेऊन आम्ही आमचा विरंगुळा छान पद्धतीने साजरा केला आणि आम्ही इथून पुढे असाच आनंद घेत राहू त्यांच्या कार्यक्रमामध्ये। वर्षीप्रमाणे या वर्षीही जगदीश भाऊ पाटील यांनी श्रावण उत्सव मंगळागौर नाच घुमा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। असेच कार्यक्रम महिलांसाठी आयोजित करत असतात आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो। आमच्या स्त्रियांसाठी एक विरंगुळा म्हणून हे कार्यक्रम होत असतात आणि त्यांनी नेहमीच हे कार्यक्रम घेत राहावे अशी विनंती करते मी। हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्स्फूर्तपणे आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे।